मस्जिद रेल्वे स्टेशन जवळील झोपडपट्टीला लागलेल्या आगीवरती आता नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे। मात्र सुरक्षेच्या कारणास्तव अजूनही जलद लोकल सेवा बंदच ठेवण्यात आलेली आहे। वैभव परब आमचे प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। वैभव, सध्या काय परिस्थिती लोकलची आणि आगीची? प्रोजेक्टला गेल्या 1 तासापासून फायर ब्रिगेडचे जवान आहेत ते शर्थीचे प्रयत्न करत होते आग विझवण्यासाठी आणि त्या प्रयत्नांना आता यश आलेलं आहे। सध्या कुलिंग ऑपरेशन आहे ते फायर ब्रिगेडच्या जवानांचं सुरू आहे। जवळपास 10 फायर इंजिन आणि 8 वॉटर टँकर्सच्या मदतीने फायर ब्रिगेडच्या जवानांनी ही आग विझवलेली आहे आणि लोकल सेवा देखील आता हळूहळू आहे ती पूर्वपदावर येताना दिसते। दुर्दैवाची बाब ही म्हणावी लागेल प्राजक्ता, कारण का ह्या आगीत आहे खरं तर ही आग आहे ती शॉक सर्किट आणि त्यानंतर सिलेंडरचा स्फोट झाल्याचं इकडचं स्थानिकांचं मत आहे। आणि या आगीमध्ये जवळपास 4 ते 5 मुलं आहेत ती गंभीररित्या जखमी झालेली आहेत आणि त्यांना तातडीने उपचारासाठी जीजे रुग्णालयात देखील हलवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत। आग पूर्णपणे विझलेली आहे, कुलिंग ऑपरेशन सुरू आहे आणि त्याचबरोबर रेल्वे सेवा सुद्धा हळूहळू पूर्वपदावर येताना दिसते। प्राजक्ता, वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। मस्जिद स्टेशन बाहेर झोपडपट्टीला ही आग लागलेली आहे आणि या आगीचा परिणाम म्हणजे मध्य रेल्वेवरची जी वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली आहे, कारण जलद मार्गावरची जी वाहतूक आहे ती बंद करण्यात आलेली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव ही वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। रेल्वे ट्रॅक शेजारी आग लागल्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे आणि मध्य रेल्वेवरची सीएसटी वरून निघणारी जलद सेवा जी आहे, जलद वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। स्लो ट्रॅकवरची वाहतूक चालू असली तरी रेल्वे स्थानकांवरती मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळतेय। आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे, मात्र तरी देखील आपण पाहू शकतोय की वाहतूक सेवा पूर्णपणे विस्कळीत आहे। जलद मार्गावरची वाहतूक धीम्या गतीने सुरू असली तरीही मोठ्या प्रमाणावर स्टेशन्सवरती गर्दी झालेली आहे, कारण हे पीक अवर्स मानले जातात आणि या वेळामध्ये मुंबईकर आपल्या घरी परतण्यासाठी म्हणून रेल्वे स्थानकांवरती उभे असतात आणि त्याच वेळेला आता जलद वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद आहे। हळूहळू ही वाहतूक सुरळीत होईल असं सांगितलं जात आहे, मात्र सध्या तरी ही वाहतूक जलद वाहतूक पूर्णपणे बंद आहे।